देवी भक्तांना या ठिकाणी तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्लॉगमध्ये आपण फिरणार आहे नेरूळ. आज आपण नेरूळच्या सगळ्या देवींचं दर्शन घेणार आहे. तर आजच्या व्लॉगसाठी आपल्यासोबत आहे माझा कॉलेजचा मित्र प्रथमेश पाटील. यो गाईज, नमस्कार माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना. हां, तर आज ॲक्च्युली ह्याला पण बघायचे होते देवी नेरूळचे, तर त्यामुळे हा आला आपल्यासोबत. तर आता पहिली देवी आपण चाललो आहे शिवूडला. शिवूड स्टेशनच्या एक्झॅक्ट बाहेर एक देवी बसते, कोणत्या मंडळाची माहीत नाही, पण ना आम्ही ती कॉलेजपासून बघतोय, मग त्यामुळे परत जाणार आहे दर्शन घ्यायला. लास्ट आम्ही 12th स्टँडर्डला बघितलेली कॉलेज सुटताना. आता मग 1 वर्ष झालं आहे, आम्ही आता चाललो आहे, 1-2 वर्ष झालं आहे. मग आता बघूया ती देवी. त्यानंतर आपण येणार आहे नेरूळ स्टेशनला. नेरूळच्या सगळ्या देवी कव्हर करू. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत असंच जोडून राहा. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे नेरूळ स्टेशनला. आता नेरूळ स्टेशनच्या बाहेरच एक्झॅक्ट एक सोसायटी आहे श्री गणेश नावाची. त्या सोसायटीमध्ये गणपती पण बसवतात आणि नवरात्रीला देवी पण बसवतात. तर आता आपण चाललो आहे त्या देवीचं दर्शन घ्यायला. एक्झॅक्ट स्टेशनच्या बाहेरच आहे. चला बघूया ती देवी कशी. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे नेरूळ स्टेशनच्या एक्झॅक्ट बाहेर. नेरूळ स्टेशनच्या बाहेरच एक पॉलिटिकल लीडरची देवी बसते. तर ती देवी दरवर्षी देवीची साईज छोटी असते, पण ह्यावेळेस त्यांनी मोठी देवी बसवली. नेरूळ स्टेशनच्या एक्झॅक्ट बाहेरच देवी बसते, ती तुम्ही बघू शकता. तर आता आपण जाऊया आणि त्या देवीचं दर्शन घेऊया.
नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललोय सेक्टर 10च्या देवीला. तर त्या मंडळाची स्पेशालिटी ही आहे की त्या मंडळाचे गणपती पण बसतो आणि देवी पण बसते. एलआयजीचा राजा, जसं का तुम्ही विसर्जनच्या ब्लॉगमध्ये बघितलेला, तो एलआयजीचा राजा तिथेच विराजमान होतो जिथे देवी विराजमान होते. तर आता जाऊया आपण, बघूया ती देवी कशी आहे, कोणत्या अवतारात आहे, तुम्ही पण बघा. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललोय नेरूळच्या जगदंबेचं दर्शन घ्यायला. तर ह्यावेळेस त्यांच्या डेकोरेशनची थीम खूप युनिक आहे. तर चला बघूया आपण त्यांचं डेकोरेशन कसं आहे. आपलं नेरूळच्या जगदंबेचं दर्शन करून झालं. मंडळाचं डेकोरेशन खूप सुंदर होतं आणि मला नशिबाने त्यांची आरती शूट करता आली. आता आपण चाललोय सेक्टर 10 शिवश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या देवीचं दर्शन घ्यायला. बघूया ती देवी कोणत्या रूपात आहे आणि त्यांचं डेकोरेशन काय आहे.
मित्रांनो, आता आपण चाललोय ब्लॉगच्या शेवटच्या मंडळाला भेट द्यायला. ती म्हणजे शिवसेना पक्षाची देवी जी बसते एल मार्केटला. त्या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या वेळेस त्यांची स्त्री शक्ती ही डेकोरेशनची थीम आहे. तर बघूया ते डेकोरेशन कसं आहे आणि ती देवी कोणत्या रूपात आहे. 27 तारखेला वेळ आहे दुपारी 4:30 वाजता. महिलांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्ये नोंद करून ठेवायची आहे. टायमर लावून सेट करायचं आहे. मैत्रिणींना या ठिकाणी आपल्या मैत्रिणींना घेऊन त्यांनी या ठिकाणी की आपण आपलं नाव आणि मोबाईल नंबर टाकायचा आणि तो या ठिकाणीचा बॉक्स तर मित्रांनो, आता आपला ब्लॉगचा शेवट झालेला आहे. तर आता आपण प्रथमेशला विचारूया त्याला देवी दर्शन कसं वाटलं, कारण की तो फर्स्ट टाइम ब्लॉगमध्ये पण फर्स्ट टाइम आलेला आणि नेरूळला देवी दर्शन घ्यायला सुद्धा फर्स्ट टाइम आलेला. तर तुझा कसा एक्सपिरियन्स होता प्रथमेश? माझा एक्सपिरियन्स एकदम चांगलं होतं. ह्यांनी पूर्ण मला पूर्ण नेरूळच्या जितक्या पण देवी असतील तेवढे दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला आणि माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स एवढा चांगला होता ना की मी आता इथे येणार आता वापस उद्यापासून. आता गरबा खेळायला गरबा उद्यापासून येणार मी. इथे बँजोचा गरबा पण बँजोचा असतो. गरबा घ्यायला येणार मी आता. तुला डेकोरेशन कसा वाटलं सगळ्या मंडळाचं? डेकोरेशन तर बाप होता. डेकोरेशन एकदम बाप होता. सर सबस्क्राईब करायला सांग. ब्लॉग कसा वाटतो माझा? गाईज ह्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता प्रथमेशने सांगितलं ते सबस्क्राईब करायला, तर आता प्रथमेश बोललाय तर सबस्क्राईब करायलाच लागते. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.